या निमित्ताने होणार आहेत. पण या संबंधामध्ये अनेक भागामध्ये आता हे चालू आहे, जनगणना पण चालू आहे आणि त्याच्याच बरोबर SIRचं पण काम चालू आहे. आता ह्यांना SIRचं कामाला जुंपलेले आहेत, तिकडे पगार मिळत नाहीये आणि त्यांचं समायोजन पण झालेलं नाही, तर ते कदापि सहन केलं जाणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी एका आठवड्यामध्ये योग्य त्या पद्धतीने त्यांचं जिथे घेतील अशा ठिकाणी समायोजन केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली. काही ठिकाणी मी कमिशनर साहेबांना पण भेटलो होतो. कसं असतं की छोट्या छोट्या चोऱ्या माऱ्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्रासदायक होतात आणि काही ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये लोक पोलिसांचे जे समजा सिनियर PIचे जे खालचे लोक आहेत ते त्याला उडून लावतात. अहो, प्रत्येक ठिकाणी चोऱ्या निर्णया ठिकाणी CCTV फुटेज देखील देऊन जर होत नसेल तर ते योग्य होणार नाही. जॉईंट कमिशनरला आम्ही या संबंधामध्ये पुराव्यानिशी त्यांना आम्ही दिलेले कागद आणि त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि जी चोरी आहे ती CCTV मध्ये दिसत असल्यामुळे तुम्ही ती पकडली पाहिजे अशा प्रकारचे केलेलं आहे. बघा, महापालिकेमध्ये आता 3 विकेट गेलेले आहेत. पाटोळे गेले, बिरारींना निलंबित केलं आणि दुसरे मालमत्ता विभागामध्ये जे आहेर होते, जे निवृत्त झाले, यांना देखील अटक झाली. महापालिकेने कुठलीही कारवाई केलेली नाहीये. एक शासनाने कारवाई केली म्हणून गेले, दुसरे अँटी करप्शन मध्ये पकडले गेले म्हणून गेले आणि तिसरे क्राईम ब्रँचच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने त्यांनी काम केलं म्हणून गेले. आम्ही घसा तोडून सांगतोय की जे जबाबदार अधिकारी चुकीचं काम करताय त्याच्यावर ताबडतोब कारवाई करा. त्यांना कोण पाठीशी घालत होतं मला काय कळत नाही. या महापालिकेमध्ये होते तोपर्यंत व्यवस्थित चाललं होतं यांचं आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर अशा पद्धतीची लोकांच्या भल्याकरता ही कारवाई झाली. परंतु महापालिकेने याच्यामध्ये दखल घ्यायला पाहिजे की अशा पद्धतीने अनेक तक्रारी आल्यावर, अहो आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत, विधिमंडळात सांगायचो आम्ही, परंतु तुम्ही कारवाई केलेली नव्हती. परंतु शेवटी कसं असतं की जैसी करणी वैसी भरणी. एकदा तुमची वेळ आली की मग कोणी काही कारवाई नाही केली, कोणी पाठीशी घालायचा प्रयत्न केला तरी देखील योग्य ते होतं. त्याची ही उदाहरणं आहे. डिपार्टमेंटमध्ये देखील, पोलीस डिपार्टमेंटमध्ये काही कर्तबगार जरी अधिकारी असले तरी अनेक जणांच्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला वर्तमानपत्रामधनं वाचायला मिळतात. योग्य वेळेला त्या संबंधामध्ये कार्यवाही व्हावी हीच आमची किमान अपेक्षा आहे. नाही, आता हे कसं आहे की लोकांना लोकप्रतिनिधीने अवेलेबल व्हायला पाहिजे, त्याच्याबद्दलची विश्वासार्हता वाढली पाहिजे आणि एखादं काही सगळीच्या सगळी 100 कामं आली, 100 कामं विषय पूर्ण होतात असं नाही. परंतु त्याची प्रामाणिकपणे पाठपुरावा करून त्याच्या जितकी कामं त्यांची मार्गी लागतील, काही सामूहिक पण कामं असतात. आता बघा, माझ्याकडे लोक आले होते की वन खात्याने दरवाजा बंद करून टाकला. आता ते 50 वर्षापासून त्यांचं जाणं येणं होतं, ते बंद झालं. तर तात्काळ आपण जर संपर्क करून त्याचा पाठपुरावा केला, मी ताबडतोब आमचे सन्माननीय गणेश नाईक साहेब यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. त्यांनी कॉन्फरन्समध्ये अधिकारी घेतले फॉरेस्टचे आणि त्यांना तात्काळ सांगितलं की आपल्याकडे जी तक्रार आलेली आहे, बरेच लोक आले होते, ते सगळे त्यांना म्हणजे कुठून रस्ता आता जायचं कुठे तेच बंद झालं होतं. तात्काळ त्यांनी आदेश दिले आणि तो आता या 2 दिवसामध्ये ते दरवाजा जो आहे वन खात्याने बंद केलेला त्या काही अटीवर उघडला जाईल. माझं याच्यामधलं म्हणणं हेच आहे की जेवढं तुम्हाला त्यांना लवकरात लवकर न्याय देता येईल तो करा. काही विषय असे असतात की अनेक वेळ तुम्हाला त्याचा पाठपुरावा करावा लागतो आणि हे काम जे आहे की आमचे हे सगळे, आता बघा इथे आमचे नगरसेवक पण आहेत, आलटून पालटून निरनिराळ्या भागातले येत असतात, जे प्रश्न ते सोडवत असतात ते देखील ते या ठिकाणी सांगतात आणि केवळ ठाण्यातले नाही तर ठाण्याच्या बाहेरचे देखील. आता हे मूर्तिजापूरचा विषय घेऊन आले होते माझ्याकडे, मी आता त्यांना पत्र दिलं
त्यांचं काम नाही मार्गी लागलं तर पुढे पाठपुरावा करू शकतो. त्याच्यामुळे लोक येतात आणि त्यामुळे अशा पद्धतीने लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता जे जे म्हणून जबाबदार लोक आहेत, लोकप्रतिनिधी असतील किंवा कोणी, तर त्यांनी वेळ द्यायला लागेल, त्यांना सांगायला लागेल. आणि या जनसंवादाच्या माध्यमातून आम्हाला हे करता आलं. त्याच्यामुळे आम्ही पुढे देखील आता सेंचुरी मारून पुढे देखील हा उपक्रम जो आहे तो चालू ठेवणार आहोत.